चिंचोळे मल्टी स्पेशल हॉस्पिटलचं ओपनिंग होत आहे आणि ओपनिंगच्या ठिकाणी जे आहे भारतीय जनता पार्टी आक्रमक झालेली आहे. त्याने उद्घाटनाचे बोर्ड जे आहे फाडून टाकलेले आहेत. काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे आपण ऐकणार आहोत. आज 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 आपने आज आज आप लोगों ने ये बोर्ड फाड़ा है, क्या उसकी वजह उतारा नहीं? आपका क्या मांग है, आपका क्या कहना है? ये महानगर पालिका ये बहुजन विकास आघाड़ी ये कार्यक्रम घोषित करना चाहती है, इसका हमारा सख्त विरोध है। ये कार्यक्रम माननीय देवेंद्र जी ने जो 250 करोड़ रुपए दिया, शासन का पैसा है, पब्लिक के लिए दिया है। बहुजन तुमचं काय म्हणणं आहे? परिवाराचा फंड नाहीये, हा महानगरपालिकेला दिलेला फंड नाहीये, हा शासनाने महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे। तर महाराष्ट्र शासनाप्रमाणे प्रोटोकॉल आला पाहिजे। इथे माननीय उपमुख्यमंत्र्यांचं नाव मुख्यमंत्र्यांचं नाव आलं पाहिजे होतं। ते सगळं डाळून त्यांच्या लोकनेत्यांची नाव टाकलेले आहेत। तुमच्याकडे आपल्यासोबत आहे, तुमचा काय आरोप आहे, तुमचं नेमकं म्हणणं काय? याच्या अगोदर 3 वेळा येथे उद्घाटन झालेला, आज 4था वेळा होतं। महाराष्ट्र शासनाने 25 कोटी रुपये आदरणीय देवेंद्रजींनी काल पाठवले। माननीय देवेंद्रजी किंवा एकनाथ शिंदे साहेबांचा प्रोटोकॉलमध्ये उल्लेख केला नाही, त्या विरोधात भारतीय जनता पार्टीने त्याचा आंदोलन केलेलं आहे। इथे आम्ही पब्लिकसाठी आहे, जनताच्या सुखासाठी हॉस्पिटल बनते, याच्यामध्ये राजकारण होऊ नये एवढंच मान्य। राजकारण कोण करतं? हे राजकारण महानगरपालिकाचे अधिकारी करतात। तुमचं म्हणणं काय? आता ओपनिंग होऊन देणार की कसं? ओपनिंग 100% होणार, जनताचा मान ठेवणारच आम्ही। जनतासाठी एक हॉस्पिटल होते, त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाचं नाव नसलं पाहिजे आणि नारियल फोडा। भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते संतापलेले आहेत। त्यांनी जे आहे की इथे उद्घाटन स्थळाच्या काही मिनिटापूर्वी जे आहे की इकडे आयुक्तांना घेराव घातला। उपायुक्त रमेश मनाळे देखील होते, त्यांना देखील घेराव घातला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे उद्घाटन आहे पूर्णपणे बेकायदेशीर आहे। आयुक्तांनी जे आहे की त्यामुळे ते वातावरण मोठ्या प्रमाणात चिघळलेलं आहे। बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे आहे समोरासमोर आलेले आहेत आणि उद्घाटनासाठी काही वेळ शिल्लक आहेत। एकीकडे वसई विरारकरांना हॉस्पिटल मिळत नाही, परंतु जर हॉस्पिटलच्या ओपनिंगवर पक्ष समोर येत असतील, कारण आज जे आहे की या उद्घाटनाच्या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते संतापले। त्यांनी आयुक्ताला घेराव घातला आणि घेराव घातल्यानंतर जे आहे की त्यांनी बोर्ड हे फाडून टाकलेले आहेत। माझ्या बोलण्याने समजायला पाहिजे कार्यकर्त्यांना की एक चांगली वास्तू होते आणि या वसई तालुक्यामध्ये जवळजवळ 35 लाख लोकसंख्या आहे आणि ही लोकसंख्या गोरगरीब आहे आणि त्यांच्यासाठी जर हे हॉस्पिटल होते तर सर्वांनी एकत्र येऊन त्याचा सगळ्यांनी एकत्र येऊन आनंद व्यक्त करायला पाहिजे। जर महाराष्ट्र शासन आणि जर गव्हर्नमेंट, मुख्यमंत्री असू दे की उपमुख्यमंत्री यांनी सपोर्ट केलेला आहे, 250 कोटी दिलेला आहे आणि जर चांगल्या कामाला असे विरोध करत असतील ते मग समजा तुम्ही काय हे लोकांच्या सोबतीला आहे का लोकांच्या विरोधात आहे? हे कोणी एखादी बिल्डिंग तयार नाही होत का, एखादी माल तयार करायला नाही लागलाय का, कुठलं अनादी बांधकाम नाही। हे होतं एक गरीब जी जनता आहे, जवळजवळ 30 ते 35 लाख लोकसंख्या आहे, हे लोकसंख्यांचं हॉस्पिटल इथं होतो आणि त्याला जर विरोध करत असेल तर ती चुकीची गोष्ट आहे।